ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्य आणि राष्ट्रीय घडामोडींनंतर आता आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय बातम्या। अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर देण्यासाठी चीननं व्हिएतनामचा आधार घेतलाय, तर ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयानंतर आशियाई बाजारामध्ये घसरण तर भारतीय बाजारात तेजी दिसतेय। टॅरिफ टाळण्यासाठी चीननं चांगली शक्कल लढवलेली आहे। अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ युद्धाचा भडका उडालाय। दोघेही माघार घेण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीयेत। ट्रम्प यांनी चीनवर तब्बल 145% आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतलेला आहे। यावर चीननं देखील जशास तसं उत्तर देत अमेरिकी मालावरती 125% शुल्क लादलेलं आहे। दुसरीकडे टॅरिफ रोखण्यासाठी चीननं एक नामी शक्कल लढवली आहे। चीनसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ आहे। अमेरिकेला लागणारे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सुटे भाग चीन निर्यात करतो। अमेरिकेचं शुल्क टाळण्यासाठी चीननं आता व्हिएतनाम या देशाचा आधार घेतलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह 75 देशांसाठी आयात शुल्क वाढवण्याच्या निर्णयाला 90 दिवसांसाठी स्थगिती देण्याची घोषणा केल्यानंतर याचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारावरती पाहायला मिळतोय। शुक्रवारी भारतीय शेअर बाजार उघडताच त्यामध्ये तेजी दिसून आली। बीएससी सेन्सेक्सनं 1061.26 अंकांची उसळी घेत तो 74,941.52 वरती उघडला, तर एनएससी म्हणजेच निफ्टी हा 354.90 अंकांनी वर गेलाय आणि दिवसाची सुरुवात ही 22,754.05 न झाली आहे। भारतीय शेअर निर्देशांकामध्ये तेजी पाहायला मिळत असताना इतर आशियाई बाजारामध्ये मात्र घसरण पाहायला मिळाली। तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये राज्य, देश आणि विदेशात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी। तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।